आजची आपली रेसिपी अशी झटपट बनणारी अगदी सहज 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी म्हणजे अंडा बुर्जी आणि ती खायलासुद्धा खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते आणि पटकन बनते. चला तर आपला लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आत्ता आपली अंडा बुर्जी कशी बनली ते पाहूया. त्यासाठी मी जे साहित्य घेतले त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपण अंडा बुर्जी करायला घेऊया. मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली ना की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. जिरं तडतडलं ना की आपण त्यामध्ये हिंग घालून घेऊया. जिरं आता छान तडतडले. आता आपण एक चिमूटभर हिंग घालून घेऊया, कारण नॉनव्हेजमध्ये हिंग खूप छान लागतो नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये. आता हिंग घालून झाले, आपण कांदा घालून घेऊया आणि आता आपण कांदा गुलाबी रंगापर्यंत म्हणजे गोल्डन रंगापर्यंत चांगला परतून घेऊ. कांदा छान परतला ना गोल्डन कलरचा की भाज्या खूप छान स्वादिष्ट बनतात, म्हणून कांदा छान परतून घ्यायचा. माझा कांदा परतून झाला. आता त्यात आपण टोमॅटो घालून घेऊया बारीक चिरलेले आणि टोमॅटो परतून घेऊया. टोमॅटो छान परतलं जावं ना म्हणून त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. मीठ घातलं ना की टोमॅटो लवकर शिजतं, त्याला पाणी सुटून ते लवकर सुकतं, म्हणून टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आधी मीठ घालून घेऊया. त्याला आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया. आलं लसूणची पेस्ट छान परतून घेऊया. त्याला छान वास सुटेपर्यंत परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चापण दूर होऊन त्याला छान वास आला ना आलं लसणाचा की त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. भाज्यांमध्ये आधी जर कोथिंबीर घातली ना की भाज्यांचा स्वाद खूप छान येतो. आता त्याच्यामध्ये आपण जे कोरडे मसाले घेतले ना ते घालून घेऊया आणि छान परतून घेऊया. मधून मधून पाण्याचा हापका मारावा, म्हणजे ते मसाले करपणार नाही. आणि त्या मसाल्याला इतकं परतून घ्यायचं की त्याचा कलर बदलला पाहिजे, लाल असं छान कलर आला पाहिजे. आणि आपल्या कांदा टोमॅटोच्या मसाल्याला ना तेल सुटलं पाहिजे. आता किती छान तेल सुटले ना. आता छान तेल सुटले मग आता आपण गॅस स्लो करूया आणि त्याच्यात अंडी घालून घेऊया. बारीक गॅसवर अंडी घालून घ्यायची. मी सगळी अंडी एकदम घालून घेणार आहे आणि बारीक गॅस केल्याने आपला मसालासुद्धा करपणार नाही खाली. आता सगळी अंडी फोडून घ्या. अंडी फोडताना खूप केअरफुली फोडायची, त्याच्यामध्ये त्याची कवट्या जाता कामा नये, म्हणून हळूच त्याची अंडी फोडून घ्यायची. नाहीतर तुम्ही सगळी अंडी एका पातेल्यात फोडून घेऊन एकदम त्यात टाकली तरी चालेल, पण मी डायरेक्ट कढईमध्येच फोडून घेत आहे. आता मंदच गॅस ठेवायचा आणि आपण सगळी मसाल्यामध्ये अंडी एकजीव करून घ्यायची हलवून. असं अंडं वेगळं राहता कामा नये. मसाल्याबरोबर ते एकजीव होईपर्यंत गॅस मोठा करायचा, स्लो गॅसवरच भाजी शिजून द्यायची. आता माझे छान मसाल्यामध्ये अंडं परतून झालेले, एकजीव झालेले आहे सगळा मसाला. आता मी गॅस थोडा मोठा करणार, मीडियम किंवा मोठा गॅसवर भाजी आता शिजून घेणार. ही भाजी अशी झटपट पटकन शिजते, त्यामुळे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला नॉनव्हेज खाऊशी वाटलं तर ही पटकन बनते. कारण तसं नॉनव्हेजच्या भाज्यांना खूप वेळ लागतो ना बनायला, त्याची प्रोसेस खूप मोठी असते प्रोसेस. आणि याची पटकन बनते झटपट थोड्याशा साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामध्ये बनते. बघा आता छान माझी भाजी परतून झाली, तयार झाली. अशी अशी कोरडी झाली असूनसुद्धा ती खूप मऊ आणि थोडंसं त्याच्यात मॉइश्चर असल्यासारखं वाटतं आहे का नाही. असे असले की लगेच गॅस बंद करायचा. कोथिंबीर घालून घेऊया आपण. आता माझी भाजी तयार झाली, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करून घेऊया. एवढंच मॉइश्चर असलेली भाजी ठेवायची, खूप छान वाटते का नाही. अशी कशी वाटली अशी झटपट बनणारी अंड्याची भाजी. आणि ती अशी नुसती चपाती भाकरी बरोबर नाही, ब्रेड आणि पावाबरोबर खाली ना तरी खूप छान त्याची अप्रतिम अशी लागते. अशी छान अशी चटपट बनणारी भाजी छान तुम्ही पण करून पहा आणि कळवा कशी झाली ती. आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.